मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती उपलब्ध, SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आपण पाहत आहात BCCN न्यूज। 2 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश। अहिल्यानगर आणि मुंबईतून 3 आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत ठोकल्या बेड्या। 52,77,000ची रक्कम गोठावली। बुलढाणा सायबर पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई करत नांदुरा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 2 कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी जोधपूर, राजस्थान येथील शुभम नांगल, धनराज उर्फ रॉबिन विष्णोई आणि अहिल्यानगर येथील मुनाफ शेख या 3 आरोपींना मुंबईतील ठाणे परिसरात सिनेस्टाईल पाठलाग करत आरोपींना अटक केली आहे। आत्तापर्यंतच्या तपासात पोलिसांनी आरोपींकडून एकूण 52,77,000 रुपयांचा मुद्देमाल गोठवला आहे। या तपासाची मुख्य धागेदोरे राजस्थानमध्ये जुळल्याचे निष्पन्न होत असून पीडित वृद्धाचे 2 कोटी रुपये परत मिळवून देण्यासाठी बुलढाणा सायबर पोलिसांचे पथक रात्रंदिवस प्रयत्न करत आहे। आत्तापर्यंत केलेल्या धाडसी कारवाईमुळे सायबर पोलिसांचे कौतुक होत आहे। सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा जिल्हा येथे अपराध नंबर 49/2026 यामध्ये नांदोरा गावातील एका फिर्यादीस डिजिटल अरेस्ट करून 5 दिवस डिजिटल अरेस्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2,10,00,000 रुपयाचे वेगवेगळ्या 5 अकाउंटवरती पैसे फिर्यादीला डिजिटल अरेस्ट करून टाकण्यात आले होते। त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला 6 आरोपी अटक केलेत आणि गेल्या आठवड्याभरात 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आत्ता जे अटक केलेले आरोपी आहेत रॉबिन आणि मुनाफ, हे चेक विड्रॉल करताना मुंबई येथे बँकेमध्ये पकडून आले। त्यांच्याकडून मोबाईल जप्त केलेले आहेत आणि याच्या आधी जवळजवळ 31 लाख रुपये आणि यापूर्वीच्या एका आरोपीकडून 14 लाखाचे सोने, असे सगळे मिळून 52,77,000 रुपयाचा मुद्देमाल आत्तापर्यंत आपण फ्रीज करण्यात आलेला आहे। सदर तपासादरम्यान माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे, माननीय ॲडिशनल SP श्री गायकवाड साहेब आणि माझी सायबरची सर्व टीम, प्रशांत गावडे असतील, राजदीप वानखेडे असतील, विकी खरात असतील, ESI शकील खान असेल, राहुल इंगळे, कैलास ठोंबरे यांनी अतिशय अथक मेहनत परिश्रम घेऊन आत्तापर्यंत बाहेरील राज्यातील आरोपी आणलेले आहेत। त्यांना कोर्टात हजर करून 5 दिवस PCR घेतलेला आहे। पुढील तपास चालू आहे। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे का? आरोपींची संख्या 100% वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत आपण 2 अकाउंट मधील आरोपी अटक करण्यात यशस्वी झालो। 3 अकाउंटमधले आरोपी अजून भरपूर मिळण्याची शक्यता जास्त आहे। आणि माझी सर्व लोकांना विनंती राहील, या लोकांकडे रिटायर झालेले लोक, बँकेतून रिटायर झालेले लोक, वयस्कर असलेले डॉक्टर आणि असे बरेचसे लोकांचा डाटा असतो आणि ते अशा लोकांना डिजिटल अरेस्ट करून तुम्ही आतंकवादी संघटनेत किंवा अजून अँटी नॅशनल काहीतरी कारवाई केलेली आहे अशी भीती घालून तुमच्याकडचा पैसा ट्रान्सफर करायला होता। तर माझी अशी विनंती आहे की आपण अशा भीतीला बळी न पडता लागलीच सायबर क्राईम ऑफिसला भेट द्यावी, जेणेकरून असे क्राईम होणार नाहीत। पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे। चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी। संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910।